बीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे। जय पवारांनी एक व्हिडिओ समोर आणलाय ज्यात स्पष्टपणे दिसते की विमानाच्या कॉकपिटमध्ये रोहित सिंग गाढ झोपला आहे। त्यामुळे चौकशी होईपर्यंत बीएसआरची सर्व विमानं तात्काळ रद्द करावी अशी मागणी जय पवार यांनी केली। बीएसआरचा मालक रोहित सिंग निळ्या कपड्यांमध्ये पायलटच्या शेजारच्या खुर्चीवर अर्थात कॉकपिटमध्ये बसलेला दिसतोय। गाढ झोपेत आहे रोहित सिंग। त्यामुळेच जय पवारांनी हा व्हिडिओ ट्विट करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सोबतच जय पवार यांनी तातडीनं रोहित सिंगला अटक करण्याचीही मागणी केली। अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, जय पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि तातडीनं कारवाईची सुद्धा मागणी केली आहे। अत्यंत गंभीर म्हणावे लागेल हा व्हिडिओ। निश्चितपणे आपण बघू शकतो की जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये बीएसआरचे मालक रोहित सिंग हे मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत आणि आकाशात असताना आता निष्काळजी पण असू शकत नाही। अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। त्यामुळे डीजीसीने यावर तात्काळ कारवाई करावी आणि बीएसआरची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सगळे उड्डाणं रद्द करावी अशी मागणी जय पवार यांनी केली। आणि तसंच जे रोहित सिंग जे बीएसआरच्या कंपनीचे मालक आहेत त्यांना सुद्धा अटक करावी अशी मागणी जी आहे ती जय पवार यांनी केलेली आहे। आणि त्याआधी पण बघू शकतो की आपण बीएसआर कंपनीवर जय पवार यांनी आधी देखील आरोप केले होते आणि आता हा धक्कादायक व्हिडिओ पोस्ट करत त्यांची ही मागणी जी आहे ती पूर्ण होते का पाहावं लागेल। ठीक, धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी।